मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। मुंबई 2006 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा निकाल दिला। मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 209 जणांचा मृत्यू झाला होता, तर 800हून अधिक जण जखमी झाले होते। मात्र उच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष सोडल्याने तपास यंत्रणांना मोठा झटका बसला। मुंबई लोकलमधील साखळी बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टाचा निर्णय धक्कादायक असल्याचं म्हटलंय। 2006 स्फोटाचे सर्व पुरावे दिल्याचं फडणवीस म्हणाले। मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला लवकरच सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाणार आहे। तर मुंबई लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील पीडितांनी सरकारकडे न्याय देण्याची मागणी केली आहे। कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा होती, मात्र कोर्टाच्या निर्णयामुळे धक्का बसलाय। सर्व आरोपींना फाशी द्या अशी प्रतिक्रिया बॉम्बस्फोटातील पीडितांच्या कुटुंबियांनी दिली। मुंबईतील 2006 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले, मात्र त्याविरोधात सरकारने सुप्रीम कोर्टात जावं अशी मागणी गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे। तसंच तातडीनं हायकोर्टाकडे जाऊन निर्दोष मुक्ततेला आव्हान द्यावं अशी मागणीही सदावर्तेंनी राज्य सरकारकडे केली। मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना न्यायालयानं निर्दोष मुक्त केले। न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करणं चुकीचं आहे, पण महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात जाईल हे गृहीत आहे अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात साजिद मगरूब अन्सारी यांना निर्दोष ठरवलंय। साजिद अन्सारीला सरकारकडून आर्थिक मदत तसंच सरकारी नोकरी दिली पाहिजे, तसंच एटीएसच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी साजिदचे मेहुणे वाहिद शेख यांनी केली। नवी मुंबईत गुजराती आमदारांना लावलेल्या गुजराती भाषेतील पाटीवरून मोठा वाद रंगलाय। मनसेसह सर्वच पक्षांनी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची आणि पाटी मराठीत करण्याची मागणी केली। त्यानंतर गुजराती पाटी हटवण्यात आली असून कार्यकर्ता हितेश गजरा याला माफी देखील मागवली आहे। कॅन्टीन मॅनेजर मारहाण प्रकरणाचा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी निषेध केलाय। बुलढाणा येथील एका जाहीर सभेत संजय गायकवाड यांना जलील यांनी पुन्हा एकदा आव्हान दिले। जागा तुमची, वेळ तुमची, सांगा कुठे यायचं। या त्यांच्या पूर्वीच्या विधानाचा पुनरुच्चार करत जलील यांनी गायकवाड यांना आव्हान दिले। मुख्यमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा, त्यांनी व्हिडिओ प्रकरणी दिलेले स्पष्टीकरण मान्य होणार नाही असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले। कोकाटेंनी यापूर्वी शेतकऱ्यांना कमीपणा दाखवणारी अनेक विधानं केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी खारघर शहर भोंगेमुक्त करण्याची मागणी केली। दिवसातून 5 वेळा भोंगे बेकायदेशीररित्या वाजवतात। मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिलाय असंही सोमय्या यांनी म्हटलंय। खारघर पोलिसांची भेट घेत त्यांनी शहर भोंगेमुक्त करण्याची मागणी केली। भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांची ठाणे जिल्हा ग्रामीण सचिवपदी निवड करण्यात आली। यावेळी अनेक कार्यकर्ते, विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। याप्रसंगी शेकडो धनगर समाज बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केला। विरारोड इथं विमान कंपनीच्या एका क्रू मेंबरनं त्यांच्या घरी बोलावून त्याची सहकारी हवाई सुंदरीवर बलात्कार केला। या प्रकरणी नवघर पोलिसांनी आरोपीला अटक केली। त्याला स्थानिक न्यायालयानं मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवलं। रॅपिडो कंपनीसह संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला। मुंबईत बंदी असूनही ॲपद्वारे बेकायदेशीर बाईक टॅक्सी वाहतूक सेवा सुरू ठेवली। या प्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तक्रारीनुसार आंबोली पोलिसांनी रॅपिडो कंपनी आणि त्याच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला। 11वीच्या 2,51,000 विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळतील, त्यापैकी 1,70,000 विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित केला, तर दुसऱ्या फेरीची प्रवेश निश्चिती आज होणार आहे। 11वीच्या प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीचं वेळापत्रक शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं, तर 22 आणि 23 जुलैला तिसऱ्या फेरीसाठी अर्जाचा दुसरा भाग भरण्याचं आवाहन करण्यात आलं। बीएड एमएड बीपीएडसाठी 25 जुलैपर्यंत अर्जासाठी सीईटी सेलनं मुदतवाढ दिली। तर बीएड अभ्यासक्रमाच्या स्कॅप प्रवेश प्रक्रियेला 25 जूनपासून सुरुवात झाली होती, त्याची पहिली मुदत 10 जुलैला संपुष्टात आली। अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची अंतिम गुणवत्ता यादी 24 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे। या यादीसंदर्भात हरकती आणि तक्रारी नोंदवण्यासाठी सीईटी कक्षानं 22 जुलैपर्यंत मुदत दिली आहे। यंदा अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया 19 ते 27 एप्रिल या कालावधीत विविध सत्रांमध्ये घेण्यात आली। विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान महाविद्यालयातील प्रतिनिधींना उद्भवणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी सीईटीकडून राज्यभरात मार्गदर्शन कार्यशाळांचं आयोजन करण्यात आले। रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूरमध्ये घेण्यात आलेल्या मार्गदर्शन कार्यशाळांना महाविद्यालयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो। नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 साठी होणाऱ्या परीक्षेसाठी 84,774 उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत। तर महापालिकेने या परीक्षेसाठी 16 ते 19 जुलै दरम्यान महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधील 28 परीक्षा केंद्रांवरून ऑनलाईन परीक्षेचं आयोजन केलं। या परीक्षेच्या 4 दिवसात 84,774 उमेदवारांपैकी 68,149 उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली।
मुंबईत काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली. आज पावसाचा जोर वाढला. दरम्यान मुंबईत पुढील काही तासात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तसंच दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. तर अनेक ठिकाणी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. दरम्यान सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेनं काही ठिकाणी मॅनहोलची झाकणं उघडली. तसंच मनुष्यबळाच्या साहाय्यानं पाण्याचा निचरा करण्यात आला. मुंबईला दररोज 4,370 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतोय. पण पाणी गळतीमुळे प्रत्यक्षात 3,976 दशलक्ष लिटर्स पाणी उपलब्ध होतं. म्हणजेच दररोज सुमारे 395 दशलक्ष लिटर्स पाणी वाया जात आहे. मुंबईतील ऐतिहासिक वास्तूचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जातात. या इमारतीची भव्यता आणि सौंदर्य देश विदेशातील पर्यटकांनाही भुरळ घालते. जानेवारी 2021 ते 2025 या 4.5 वर्षात मुंबईकरांसह देश विदेशातील मिळून सुमारे 20,000 पर्यटकांनी महानगरपालिका मुख्यालयाच्या ऐतिहासिक वास्तूची सहल केली. MSRDCकडून 77.570 किमीचा नाशिक रिंग रोड बांधण्याचा निर्णय घेतलाय. तर आता हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी MSRDCनं महत्त्वाचं पाऊल उचललंय आणि या प्रकल्पाच्या पर्यावरणीय प्रभाग मूल्यांकन अभ्यासाच्या अटी शर्तींसाठी 2 दिवसांपूर्वी केंद्रीय पर्यावरण वन हवामान बदल मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. ठाणे, मीरा भाईंदर तसंच भिवंडी महापालिका क्षेत्रासह ग्रामीणच्या काही भागाचा पाणीपुरवठा मंगळवारी शुक्रवारी 25 जुलै रोजी बंद ठेवण्याचा निर्णय स्टेम प्राधिकरणानं घेतला. मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात जलवाहिनी तातडीच्या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर पाणी कपात असून त्यात पाणी बंदमुळे आणखी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या पी विभाग कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे. गोरेगाव पूर्वेकडील कन्यापाडा परिसरात गेल्या महिन्यापासून पाणी टंचाई होते. या पाणी टंचाई विरोधात रहिवासी हंडा मोर्चा काढणार आहेत. पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून समुद्राचं खारं पाणी गोड करण्यासाठी मनोरी इथं निक्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. त्याकरिता पालिकेनं 28 मे पासून सुरू केलेल्या निविदा प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागेल. मुंबई कोस्टल रोडवर 236 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. हे कॅमेरे अपघात ओळखणं, वाहनांची संख्या मोजणं आणि वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहनांची ओळख करण्यासाठी वापरले जातात. या प्रणालीमुळे अपघातांमध्ये त्वरित मदत मिळून वाहतूक व्यवस्थापन सुधारणार आहे. वेगमर्यादेचं पालन न करणं, शर्यती लावून आवाज नियंत्रणात न ठेवणं अशा तक्रारी स्थानिकांकडून प्राप्त होत होत्या. कॅमेरा लावल्यामुळे महानगरपालिका तसंच वाहतूक पोलिसांना या प्रकारावर नियंत्रण ठेवता येणार. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ठाणे, कल्याण, नवी मुंबई, वसईसह अन्य ठिकाणच्या 5,285 घरांसह 77 भूखंडाच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. 6 दिवसात अनामत रकमेसह 2,772 अर्ज झालेले आहेत. ठाण्यातील अनेक भागातील भटके कुत्रे दिसेनासे झाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत काही तरुण केबल वायरचा फास करून कुत्र्यांना पकडताना दिसत आहेत. तसंच 6 ते 7 जणांचा गट सोसायट्यांमध्ये येऊन भटक्या कुत्र्यांना गोणीत भरून घेऊन जात असल्याची माहिती प्राणीमित्रांनी दिली. उज्जैनमधील महाकाल मंदिराच्या धर्तीवर मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास केला जाणार आहे. या कामाला सुरुवात झाली असून पहिला टप्पा नवरात्रोत्सवाच्या आधी पूर्ण करून मंदिर परिसराला झळाळी मिळणार आहे. तर कमानी उभारण्यासह महालक्ष्मी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. डोंबिवलीत श्रावण मासानिमित्त भव्य कावड पदयात्रा काढण्यात आली. शहरातील पिंपळेश्वर महादेव मंदिरापासून सुरू झालेल्या पदयात्रेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही सहभाग घेतला. यावेळी हर हर महादेवाच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला. राज्य शासनानं गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून जाहीर केल्यानंतर यंदा पहिल्यांदाच हा महोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त विविध डिजिटल उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यंदा गणेशोत्सव या महोत्सवासाठी विशेष लोगो तयार केले जातील. त्याचबरोबर ऑनलाईन दर्शन पोर्टल, रील्स, स्पर्धा आणि नागरिकांसाठी खास उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या महाद्वारासमोर भर पावसात शिवकालीन युद्धकला आणि पारंपरिक लाठीकाठी मर्दानी खेळांचं सादरीकरण झालं. शिवमुद्रा मर्दानी आखाडा पुणे आणि स्वराज्य मर्दानी आखाडा सोलापुरी आखाड्यातील मुलामुलींनी यात सहभाग नोंदवला. या सादरीकरणातून त्यांनी पर्यटकांची मनं जिंकून घेतली. भिवंडीच्या राऊतपाडा गावामधील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे हे रस्ते चिखलमय झाले. त्यामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांना चिखलातून प्रवास करावा लागतो. डोंबिवली पूर्वेकडील 23 वर्षीय आर्यन अजित शिरवळकर या तरुणानं आफ्रिका खंडातील टांझानिया देशातील 5,895 मीटर उंच माउंट किलीमांजारो पर्वत यशस्वीरित्या सर केला. या तरुणानं माउंट किलीमांजारो सर करत भारताचा तिरंगा फडकावला.
शुक्रवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे, त्यामुळे शेवटचा रविवारचा मुहूर्त साधत मुंबईकरांनी फुल टू गटारी साजरी केली। सकाळपासून चिकन मटणाच्या दुकानांबाहेर नागरिकांच्या लांब लचक रांगा लागल्या होत्या। भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या महाद्वारासमोर भरपावसात शिवकालीन युद्धकला आणि पारंपरिक लाठीकाठी मर्दानी खेळांचं सादरीकरण झालं। शिवमुद्रा मर्दानी आखाडा पुणे आणि सर्वज्ञ मर्दानी आखाडा सोलापूर या आखाड्यातील मुलं-मुलींनी यात सहभाग घेतला। मुंबईत लोकसंख्येच्या तुलनेत बसची संख्या कमी आहे। बेस्टकडे केवळ 2700 बस असून काही कंत्राटी बस आहेत। प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टच्या मालकीच्या बस गाड्या वाढायला हव्यात, पण त्यासोबतच खासगी बस सेवाही सुरू व्हायला हवी, अशी वाहतूक तज्ज्ञांनी माहिती दिली आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारत रिकामी केल्यास 20,000 रुपये भाडं देण्याचा निर्णय म्हाडानं घेतलाय। त्यासाठी संबंधितांना म्हाडाच्या वॉर्ड कार्यालयातच घराचे पुरावे द्यावे लागणार आहेत, तसंच म्हाडानं स्पष्ट केलं। मुंबई रेल्वे स्थानकावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांचा मागोवा घेण्यासाठी प्रमुख रेल्वे स्थानकावर AI आधारित चेहरा ओळख तंत्रज्ञान लागू करण्याची योजना आहे। या तंत्रज्ञानामुळे लैंगिक अत्याचार करणाऱ्यांचा शोध घेणं आणि रेल्वे स्थानकांवरील महिलांच्या सुरक्षेला बळकटी देणं हा आहे। डिजिटल पेमेंटमध्ये भारतानं जगात पहिलं स्थान पटकावल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालातून समोर आले। युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसमुळे भारतानं डिजिटल व्यवहारांमध्ये बाजी मारली। UPI पेमेंटद्वारे दर महिन्याला 1800 कोटींहून अधिक व्यवहार होत असल्याचं समोर आलं। ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी म्हणजे 25 जुलैला पाणीपुरवठा बंद राहणार आहे। शहाडमधील जलशुद्धीकरण केंद्रावर मीटर बदलण्याचं काम आणि पाईपलाईन गळती बंद करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे। ही कामं 24 तासाचं शटडाऊन घेऊन करण्यात येणार आहे। मुंबईतील पर्यटकांचं आकर्षण असलेल्या पवई तलावात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे आणि गाळामुळे जलचरांना धोका निर्माण झालाय। सध्या मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं जलअभियंता विभागाच्या वतीनं तलावातील जलपर्णी काढण्याचं काम सुरू आहे। वांगणी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील इंडिकेटर नादुरुस्त। इंडिकेटरवर बऱ्याचदा लोकलची वेळ चुकीची असते, त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडते।